चीता मृगशुंड पर भूषण वेतुंड पर जैसे मृगराज है। पंचतम अंश पर कन्याजनी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है। जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। नमस्कार आणि तेरवे तुलोआ मित्रांनो, आपल्या सर्वांचा महाराष्ट्र मंडळ फिनलंड प्रस्तुत MMF कट्टा पॉडकास्टच्या पहिल्या सीझनमध्ये स्वागत. MMFचं ध्येय हे नवीन पिढीला महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृतीची ओळख करून देणं, तसेच विविध क्षेत्रातील कलागुणांना व्यासपीठ प्रदान करणं असं आहे. मी शिरीन कुलकर्णी गेली 18 वर्ष फिनलंडमध्ये राहतेय. फिनलंडची शिक्षण पद्धती हा माझा अभ्यासाचा आणि कार्यक्षेत्राचा विषय आहे. वक्तृत्व आणि लेखन हे माझे छंद आहेत. आज माझ्यासोबत या पॉडकास्टमध्ये आहेत मंदारजी, रोहनजी, प्रणोती आणि गणेशजी. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेऊया शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे आणि कार्यपद्धतीचे विविध पैलू. आज ऐकूया भाग 1. रोहनजी, गणेशजी, मंदारजी आणि प्रणोती या सगळ्यांनी महाराजांच्या जीवनाशी निगडीत एक एक पैलू निवडून त्याबद्दल अभ्यास केला आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टच्या एपिसोडची. प्रथम मी या सगळ्यांची ओळख करून देते. प्रणोती देव फिनलंडमध्ये साधारण 5 वर्षांपासून आहे. मूळ गाव अहमदनगर. सध्या व्हेरिफिकेशन लीडचं काम करते. रोहन क्षीरसागर IT मध्ये काम करतात गेली 22 वर्ष. तंत्रज्ञान हा त्यांच्या आवडीचा विषय आहे. फिनलंडमध्ये 6 वर्षांपासून सहकुटुंब राहतात. गणेश धुरे मुंबईचे असून त्यांचं शिक्षण इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल शाखेत झालं आहे. गेली 20 वर्ष ऑटोमोबाईल तसंच IT क्षेत्रात कार्यरत आहेत. गेली 12 वर्ष फिनलंड इथे सहकुटुंब वास्तव्यास आहेत. संगीताची त्यांना आवड आहे, त्याचप्रमाणे तबला वाजवण्याचंही त्यांनी प्रशिक्षण घेतलं आहे. या पॉडकास्टसाठी उल्लेखनीय गोष्ट म्हणजे मोडी लिपी ते शिकलेत आणि त्यातूनच इतिहासाच्या अभ्यासाशी विशेष आवड त्यांना निर्माण झाली. मंदार पांढरकर पुणे विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेलं असून गेली 23 वर्ष सप्लाय चेन मॅनेजमेंट, IT कन्सल्टिंग अँड प्रोजेक्ट मॅनेजमेंट या क्षेत्रात त्यांना अनुभव आहे. पहिल्यांदा मी तुम्हालाच प्रश्न विचारते मंदारजी. राजांच्या शौर्यकथा आपण सतत ऐकलेल्या आहेत, पण त्यांच्या व्यक्तिमत्वाचे इतर पैलू आपल्याला अज्ञात आहेत. तुम्ही आज त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याविषयी बोलणार आहात. हाच विषय निवडावा असं तुम्हाला का वाटलं? छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सर्वांनाच वंदनीय आणि पूजनीय आहेत. आपण शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राचा अभ्यास हा अगदी शालेय अभ्यासक्रमापासून सुरू करतो. पुढे स्पर्धा परीक्षा, सिनेमे, सिरियल्स, नाटके, पुस्तके इत्यादीमधून शिवाजी महाराज आपल्याला एकदम जवळचे वाटतात. परंतु बऱ्याचदा रोमांचक घटनांचीच, म्हणजेच अफजल खानाचा वध किंवा शाहिस्तेखानाची बोटे कापली किंवा सिंहगडची लढाई यांचीच चर्चा जास्त होते. मला असे वाटते की यामुळे एखाद्या अथांग विशाल महासागराचे आकलन छोट्या तळ्याच्या स्वरूपात केल्यासारखे होईल. शिवाजी महाराज योद्धे म्हणून तर ग्रेट होतेच, परंतु केवळ त्या काळातील युद्धे आज रिलेव्हंट न राहिल्याने आत्ताच्या आणि पुढच्या पिढ्यांना शिवाजी महाराजांचे बाकीचे गुण कळणार नाहीत. उदाहरणार्थ शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य म्हणजेच मॅनेजमेंट हे आजसुद्धा खूप महत्त्वाचे आहे. मिळालेल्या स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करण्यासाठी किंवा एखादे चांगले राष्ट्र घडवण्यासाठी प्रशासन म्हणजेच ॲडमिनिस्ट्रेशन, व्यवस्थापन म्हणजेच मॅनेजमेंट आणि अंमलबजावणी म्हणजेच एक्झिक्युशन ही त्रिसूत्री महत्त्वाची ठरते. आमचे इतिहासाचे शिक्षक म्हणायचे की भूतकाळातील घटनांची वर्तमान काळातील समस्यांशी सांगड घालून भविष्याचा वेध घेणं म्हणजेच खरा इतिहास शिकणं. किंवा विचारवंत शिवखेरा म्हणतात त्याप्रमाणे विनर्स or successful people do not do the different things, they do the things differently. हा दृष्टिकोन ठेवून जर आपण शिवचरित्राचा अभ्यास केला तर आपल्यालाही खूप शिकायला मिळेल आणि आपण आज महत्त्वाचे मानत असलेले मॅनेजमेंट स्किल्स 350 वर्षापूर्वी महाराजांनी किती इफेक्टिव्हली वापरले होते हे कळून महाराजांबद्दल अभिमान वाढेल आणि ती त्यांना एक समर्पक आणि विवेकबुद्धीने अभ्यासपूर्ण आदरांजली ठरेल. धन्यवाद मंदार. एक कुशल प्रशासक म्हणून प्रसिद्ध असलेले राजे वैयक्तिक आयुष्यातही उच्च जीवनमूल्य जपणारे होते. रोहनजी, तुम्ही हाच विषय निवडला आहे.
त्याबद्दल नेमकं काय सांगाल? शिवाजी महाराज भारताच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व आहे. त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाने त्यांना भारतात आणि जगभरात एकाच वेळी वीर आणि योद्धा म्हणून मान्यता मिळाली. हा इतिहास महान आहे आणि सर्वांना माहिती आहे, परंतु त्यांच्या जीवनमूल्यांची चर्चा वारंवार होत नाही. ही जीवनमूल्य गेली 350 वर्ष अगणित लोकांना त्यांच्या खाजगी आणि कॉर्पोरेट आयुष्यात एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करीत आहेत. म्हणून मला असं वाटतं की आपल्या तसेच भावी पिढ्यांना त्यांच्या या जीवनमूल्याविषयी माहिती देणं आवश्यक आहे. धन्यवाद रोहनजी. युद्धस्य कथा रम्या, त्यामुळे आपण सगळे महाराजांच्या युद्धाच्या कथा ऐकतो. पण युद्ध म्हणजे केवळ लढाई नव्हे, तर ती एक मोठी स्ट्रॅटेजिक प्रोसेस आहे जी सतत चालू असते. महाराजांच्या काळात या प्रोसेसचा सगळ्यात महत्त्वाचा भाग होता तो म्हणजे महाराजांचं गुप्तहेर खातं. प्रणोती, गुप्तहेर खात्याचं महत्त्व थोडक्यात सांगशील? हो, नक्कीच. महाभारत काळापासून आजपर्यंत राज्यव्यवस्थेबाबत जे जे सिद्धांत मांडले गेलेले आहेत त्यात गुप्तचरांचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. कौटिल्य तर आपल्या अर्थशास्त्र या ग्रंथात राज्य या संकल्पनेस मानवी शरीराची उपमा देतो. त्यात राजा हा त्या शरीराचा आत्मा, प्रधान मंत्रिपरिषद म्हणजे मेंदू, सेनापती म्हणजे बाहू आणि गुप्तचर म्हणजे राज्यरूपी शरीराचे डोळे आणि कान आहेत असे म्हणतो. हे कान आणि डोळे जितके सजग आणि तीक्ष्ण असतील तितकेच राज्य सुरक्षित असते असे कौटिल्य मांडतो. युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श राज्यव्यवस्था निर्माण केली. शिवरायांसारख्या दृष्ट्या राजाचे गुप्तचर या राज्याच्या महत्त्वाच्या खात्याकडे दुर्लक्ष होणे शक्यच नव्हते. त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या राज्यव्यवस्थेत हेर व्यवस्थेला अतिशय महत्त्व होते. या व्यवस्थेस प्रबळ करण्याचे सर्व प्रयत्न राजांनी केलेले दिसतात. स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी गुप्तहेर यंत्रणेचा महत्त्वाचा सहभाग दिसतो. धन्यवाद प्रणोती. एक कुशल प्रशासक, जाणता राजा, शूर सेनानी असणारे, उच्च जीवनमूल्य जपणारे शिवराय तर आपण जाणतोच, पण या सगळ्या स्वराज्याच्या चळवळीला भगवंताचं अधिष्ठान होतं. महाराजांचा हा पैलूही मुद्दामून अभ्यासावा असाच. गणेशजी, तुम्ही हाच विषय निवडला आहे, त्याबद्दल काय सांगाल? प्रथम महाराष्ट्र मंडळचं धन्यवाद की ज्यांनी आम्हाला ही संधी दिली. त्याचप्रमाणे शिरीनजी या तांपेरेवरून इकडे एवढ्या लांब आल्या त्यासाठी त्यांचे देखील धन्यवाद. तर तुम्ही बरोबर बोललात. आपणा कोणात जसे मंदारजी पण म्हणाले की आपणा कोणात जर शिवरायांबद्दल विचारले तर त्यांच्या वीरकथा आपण सहज सांगू, जसे की अफजल खानाचा वध, लाल महालावरील शाहिस्तेखानावरील स्वारी, औरंगजेबाला तुरी देऊन आग्र्यावरून सुटका. पण माझ्या नशिबाने किंवा कर्मधर्म संयोगाने मला लहानपणीच बाबासाहेब पुरंदरे आणि त्याचप्रमाणे अन्य ख्यातांचे व्याख्यान ऐकायची संधी मिळाली. तसेच लहानपणीच आमच्या घराजवळ कीर्तन हरिनाम सप्ताह होत असे. तेव्हा कीर्तनकार तुकाराम, रामदास यांच्या गोष्टी सांगत. तेव्हा समजलं की शिवरायांना देखील आध्यात्मिक वारसा लाभलेला होता आणि साहजिकच तेव्हा कुतूहल निर्माण झालं की महाराजांवर आध्यात्मिकतेचा कसा प्रभाव होता. परमानंद हे शहाजी राजांच्या पदरी असलेले पंडित होते आणि शिवाजी महाराजांच्या आज्ञेनेच शिवभारत हे महाराजांचे चरित्र संस्कृतमध्ये लिहिले. हे चरित्र पूर्ण जरी नसलं तरी 1661-62 पर्यंतचा जीवनपट मांडतं आणि या चरित्रानुसार शहाजी राजांनी शिवाजी महाराज 7 वर्षाचे असताना त्यांना विद्वानांच्या मांडीवर ठेवून त्यांच्या विद्याभ्यासाची सुरुवात करून दिली. वयाच्या 12व्या वर्षी शिवाजी महाराजांना पुण्यात पाठवताना त्यांच्याबरोबर उत्तम सैनिक, प्रधान, ध्वज, मुद्रा, हत्ती यांच्यासह विद्वानांचा संच दिला. या विद्वानांनी वेदविद्येपासून धनुर्विद्या, द्वंद्वयुद्ध आणि अगदी विषपरीक्षा यांचा देखील समावेश करून ठेवला होता. अशा प्रकारे शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच आध्यात्मिक वारसा लाभला होता. शहाजीराजे हे संस्कृत पंडित होते, यांनी अनेक काव्यांची निर्मिती केली. स्वराज्य या संकल्पनेचे ते जनक व मार्गदर्शक. राजमुद्रा निर्मितीची प्रेरणाही तेच होते आणि या सर्व घटनांचा पाया हा आध्यात्मिकताच. शहाजीराजे निजामशाहाकडून आदिलशाहीत गेले तेव्हा कर्नाटकात जाताना त्यांनी पुण्याची व्यवस्था दादोजी कोंडदेव यांच्याकडे सोपवली आणि घरातूनच संस्कार व संस्कृतीचे धडे आपल्या मातोश्री जिजाऊ आणि कारभारी श्री दादोजी कोंडदेव यांनी देऊन शिवबा घडवला. जिजाऊंनी बालपणी श्रीराम, श्रीकृष्ण यांच्या कथांतून अन्यायी दृष्ट प्रवृत्तींचा प्रतिकार करण्यासाठी चेतवले. थोडक्यात काय तर आध्यात्मिकतेतूनच उठाव, त्याला वैराग्याची जोड, आध्यात्मिक शिक्षण देऊन आपले काहीही नाही, आपण केवळ विश्वस्त बनून राहणे, सगळे आहे ते जनतेचे,
जनतेच्या संपत्तीला हात लावायचा नाही, ही शिकवण संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकारामांनी समाजात रुजवली. तो काळच तसा होता. मारुतीला त्याची शक्ती अफाट आहे, तू हनुमान आहे, हे सांगणारे जसे कोण होते, जसे प्रभू राम होते, तसे शिवाजी महाराजांना देखील तू महान आहेस, तू राजनिष्ठ लढवय्या तरुण आहेस, हे सांगणारे राजमाता जिजाऊ, दादोजी, संत तुकाराम आणि समर्थ रामदास होते. हे नाकारून चालणार नाही. धन्यवाद गणेशजी. व्यवस्थापन कौशल्य, ज्याला आपण मॅनेजमेंट म्हणतो, हा खूप विस्तृत विषय आहे. म्हणजे यात अनेक गोष्टी येतात. शिवचरित्रातून शिवाजी महाराजांची अगदी वैशिष्ट्यपूर्ण अशी कोणती कौशल्य आपल्याला सहज लक्षात येतात? महाराजांची व्यवस्थापन कौशल्य याबाबतीत थोडी सखोल माहिती द्याल का मंदारजी? शिरींजी, आपण एकदम योग्य म्हणालात की व्यवस्थापन हा अगदी विस्तृत विषय आहे. हेनरी फेयोल, ज्याला आपण मॉडर्न मॅनेजमेंट थेअरीचा जनक मानतो, त्याने व्यवस्थापनाची एकूण 14 तत्त्वे सांगितली आहेत. यात प्रामुख्याने डिव्हिजन ऑफ वर्क, ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी, कॉमन व्हिजन अँड मिशन, इनोव्हेशन यासारखी बरीचशी तत्त्वे आहेत. आणि ही सर्व तत्त्वे मुख्यत्वे करून पीपल मॅनेजमेंट म्हणजेच मानवी संसाधन व्यवस्थापन, प्लॅनिंग अँड स्ट्रॅटेजिक थिंकिंग म्हणजेच नियोजन आणि नेतृत्व, आणि फायनान्शियल ॲक्युमेन म्हणजेच अर्थव्यवस्थापन या 3 गटात विभागली जातात. पीपल मॅनेजमेंट, मोटिवेशन, डायव्हर्सिटी अँड इन्क्लुजन याच्यामध्ये शिवाजी महाराज अगदी पारंगत होते. उदाहरणार्थ, योग्य कामासाठी योग्य माणसाची निवड. आपण जर राष्ट्रप्रधान मंडळ बघितलं तर आपल्याला वर्क ब्रेकडाऊन स्ट्रक्चर लक्षात येतं. जाती, धर्म असा कुठलाही भेदभाव न करता त्या क्षेत्रातल्या किंवा डिपार्टमेंटमधल्या अगदी निष्णात व्यक्तीला जबाबदारी दिलेली दिसते. आज आपण मान्य करतो की एकच काम रिपिटेटिव्हली केले तर त्या सरावाने त्या कामातली एक्सपर्टाईज म्हणजेच प्रोफिशियन्सी आणि मग पर्यायाने उत्पादकता म्हणजेच प्रॉडक्टिव्हिटी आणि इफिशियन्सी वाढते. परंतु शिवाजी महाराजांनी 350 ते 450 वर्षांपूर्वीच या कन्सेप्ट इफेक्टिव्हली वापरल्या होत्या. आपल्याला सर्वांना होता जिवा म्हणून वाचला शिवा ही म्हण माहिती आहे. अफजल खान वधाच्या वेळी जिवा महालेंचे योगदान महत्त्वाचे होते. परंतु या जिवा महालेंना शिवाजी महाराजांनी 14-15 वर्ष आधीच त्यांच्या दानपट्टा नैपुण्यासाठी निवडून त्यांना प्रॅक्टिस आणि स्किल डेव्हलपमेंटसाठी वेळ दिला होता. थोडक्यात काय तर गुंतवणूक केली होती. अफजल खानाबरोबरचा सय्यद बंडा, ज्याला बऱ्याच इतिहासकारांनी बडा सय्यद असेही म्हटले आहे, त्याच्या उंच उडी मारून हल्ला करण्याच्या नैपुण्याला एक काउंटर म्हणून शिवाजी महाराजांनी जिवा महालेंना वापरले आणि पुढचा इतिहास आपल्याला माहिती आहे. त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणी, म्हणजे उदाहरणच द्यायचे झाले तर सिद्धी जोहरच्या तहाच्या वेळी महाराजांनी डमी वापरले आहेत. पूर्वी सागरी भ्रमण हे निषिद्ध मानलं जायचं, त्यामुळे आपल्याकडे आरमार किंवा जहाज बांधणी कौशल्य नव्हती. मग शिवाजी महाराज जेव्हा पोर्तुगीज किंवा इंग्लंडमधून आलेल्या लोकांना पैसे देऊन या गोष्टी करून घेत, तेव्हा त्यांच्याबरोबर आपले काही कुशल कारागीर देत, जेणेकरून नॉलेज ट्रान्झिशन किंवा ट्रेन द ट्रेनर कन्सेप्ट वापरून आपल्याकडेही त्यांनी ती कौशल्य विकसित केली. प्रेरणा म्हणजेच मोटिवेशन हे महाराजांच्या पीपल मॅनेजमेंटमधले एक महत्त्वाचे स्किल सांगता येईल. महाराजांनी 15व्या वर्षी जेव्हा स्वराज्याचे मिशन सुरू केले तेव्हा त्यांच्या नेतृत्वात काम करणारी मंडळी किती वयोगटाची असतील? तर अगदी 60-70 वर्षाचे लोकसुद्धा कुठलाही कमीपणा न बाळगता जीव द्यायला तयार होते. मला असे वाटते की जेव्हा कोणी एखाद्या मिशनसाठी किंवा एखाद्या व्यक्तीसाठी जीव द्यायला तयार असते तेव्हा ती प्रेरणेची सर्वोत्तम किंवा सर्वोच्च पातळी असते. मावळ्यांच्या समर्पण वृत्तीसाठी इन्स्पिरेशनबरोबरच रिवॉर्ड्स आणि रिकग्निशनसुद्धा कारणीभूत आहे. महाराज सैनिकांना वेळच्या वेळी आणि चांगला पगार द्यायचे. आदिलशाही किंवा मुघलांच्याकडून लोक सेवेत सामील झाल्याचे अनेक उल्लेख आहेत. तानाजीच्या मृत्यूनंतर 24 तासाच्या आत सूर्याजी मालुसरांना उत्तराधिकारी नेमणे किंवा रायबाच्या लग्नात जाऊन महाराजांनी सोने दिले होते. या सगळ्या गोष्टीतून आपल्याला एम्प्लॉई रिटेन्शन किंवा एम्प्लॉईच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांची आबाळ होऊ नये, त्यांची काळजी घेतली जावी, या सर्व गोष्टी सहज लक्षात येतील. कुणी फितुरी केले तर महाराज त्याचे मुंडके सर्व किल्ल्यांवर फिरवत. म्हणजेच काय तर डिसिप्लिन आणि धाक. लीडरशिप आणि स्ट्रॅटेजिक थिंकिंगमध्ये सुद्धाही महाराजांचं प्रत्येक काम हे विजन आणि मिशनशी संलग्न म्हणजेच एकाच दिशेनं केलेलं आढळतं. जिथं आवश्यक तिथं युद्ध, जिथं आवश्यक तिथं तह, डिप्लोमसी, नमते घेणे.
अगदी ग्राउंड लेवलला काम सुरू केलेले दिसते. म्हणजे पाणवठ्यांची व्यवस्था करणे, जंगली श्वापदांचा बिमोड करणे, जमीन शेतीयोग्य बनवून लोकांच्या ब्रेड बटरची सोय करणे आणि मग प्रॉब्लेम स्टेटमेंट जाणून घेऊन त्यांना स्वराज्याचं स्वप्न दाखवणं. म्हणजेच एखाद्या स्ट्रॅटेजिक रोडमॅपप्रमाणे काम केलेले आपल्याला दिसते. दुसरं उदाहरण म्हणजे सुरतेच्या लुटीतील सिंधुदुर्ग किल्ला बांधणे. पण एवढे सगळे ग्रेट आणि हाय लेवल थॉट लिडरशिप असणारे महाराज जेव्हा आज्ञापत्रात म्हणतात की तेलाच्या आमिषाने उंदीर दिव्यांच्या वाती पळवतील आणि गवताच्या भाऱ्यांना आगी लागून स्वराज्याचे नुकसान होईल, तेव्हा महाराजांची अगदी मायक्रो लेवल टास्कमधली इन्व्हॉल्वमेंटसुद्धा आपल्या लक्षात येते. महाराजांनी जिंजीचा किल्ला घेणं हे त्यांच्या कॉन्टिंजन्सी प्लॅनिंगचं एक खूप छान उदाहरण आहे. जिंजीचा किल्ला तामिळनाडू म्हणजे भारताच्या साऊथला आहे. शिवाजी महाराज महाराष्ट्रात म्हणजे भारताच्या वेस्टला होते आणि औरंगजेब दिल्ली आग्रा म्हणजे टुवर्ड्स नॉर्थ होता. तर औरंगजेब जरी महाराष्ट्रात आला आणि त्याने कोकणातून किंवा स्वराज्यातील इतर किल्ले जरी काबीज केले तरी लढाईचा बॅकअप ऑप्शन त्यांनी जिंजीच्या किल्ल्याद्वारे तयार केला आणि याच जिंजीच्या किल्ल्याने पुढे बरीच वर्ष राजाराम महाराजांना आसरा दिला. अफजल खान वधाच्या वेळी महाराजांचे चिलखत घालणे, वाघनखे बाळगणे हे सुद्धा कॉन्टिंजन्सीचेच द्योतक आहे. आग्र्याहून सुटका हे तर प्लॅनिंगचे खूपच छान उदाहरण आहे. आपल्या सहकाऱ्यांना अगोदर सोडून देणं, पेटाऱ्यांची व्यवस्था करणं, निसटताना संभाजी महाराजांना दिल्लीला ठेवणं, संभाजीराजांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या मृत्यूची बातमी पसरवणं यासारख्या कितीतरी गोष्टी प्लॅनिंगची साक्ष देतात. टाईम मॅनेजमेंट पण बघा. बऱ्याच ठिकाणी महाराज एखाद्या ठिकाणी पोचल्यावर तोफांचे आवाज किंवा त्यांच्या इतक्या कमी आयुष्यात त्यांनी केलेलं प्रचंड काम हे सगळं त्यांच्या इफेक्टिव्ह टाईम मॅनेजमेंटची साक्ष देतं. फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये शिवाजी महाराजांच्या जेव्हा लक्षात आलं की शेतीतून मिळणारा महसूल हा लिमिटेड आहे, तेव्हा त्यांनी त्या काळातील इनोव्हेटिव्ह वेज म्हणजे आरमार उभारणी, सागरी व्यापार सुरू केले. फायनान्शियल डेफिसिट भरून काढण्यासाठी सुरतेवर स्वारी केली, किल्ल्यांमध्ये गुंतवणूक केली. जिंजीचा किल्ला लढून मिळवण्याचा खर्च हा लाच देऊन किंवा विकत घेण्यापेक्षा जास्त आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी तो किल्ला विकत घेतला. या सगळ्यातून आपल्या सहज लक्षात येतं की शिवाजी महाराजांचं फायनान्शियल ॲक्युमेंटसुद्धा हे अतिशय अत्युच्च दर्जाचं होतं. धन्यवाद मंदार.